नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत. सध्या मंगळ हा मिथुन राशीमध्ये आहे आणि त्याचा परिणाम पूर्ण आपल्या 12 राशींवरती काय होणार आहे हे आपण या व्हिडिओतून बघायचं आहे. तर वळूया आपल्या व्हिडिओकडे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतो आणि मंगळ ग्रह हा बाह्य ग्रह आहे, म्हणजे पृथ्वीच्या बाहेरच्या बाजूला ग्रह आहे आणि तसाच पृथ्वीसारखा तो सुद्धा सूर्याभोवती परिभ्रमण करत असतो आणि अशा वेळेला तो प्रत्येक राशीमध्ये 12 राशीतून फिरत असतो. प्रत्येक ग्रह फिरत असतो, परंतु सध्या मंगळ हा मिथुन राशीमध्ये आलेला आहे आणि मिथुन राशी ही मंगळाची शत्रू राशी आहे. म्हणजे मिथुन राशीचा राशीस्वामी आहे बुध, तर तो शत्रू राशीमध्ये आलेला आहे. तर तिचा 12 राशींना काय परिणाम होणार आहे? प्रत्येक राशीवरती त्याचा परिणाम होत असतो. तर एक चांगली गोष्ट आहे की तो कर्क राशीतून वक्री होऊन मिथुन राशीमध्ये आला होता, परंतु तो सध्या मार्गी झालेला आहे. मार्गी झालेला आहे म्हणजे तो पुन्हा मिथुन राशीमधून कर्क राशीमध्ये येणार आहे. तर बघायचं आहे ओळीनं प्रत्येक राशीला त्याचा काय परिणाम होणार आहे. पहिलं मेष राशीपासून आपण चालू करूया. मेष राशीपासून आपण जर बघायला गेलो तर तिसरी रास ही मिथुन रास मेष राशीला येते आणि तिसऱ्या स्थानामध्ये मंगळ आहे. अविचारीपणा करायचा नाहीये मेष राशीच्या लोकांनी. शेजाऱ्यांशी भांडायचं नाही आहे, कोणाशी वाद घालायचा नाहीये, कारण तिसरं स्थान हे पराक्रमाचं स्थान असतं, म्हणजे धाडसाचं स्थान असतं. अति धाडस केल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे आणि किती तारखेपर्यंत आहे? 2 एप्रिल पर्यंत ही जास्त करून सर्वांनी